आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुम्हाला काय माहितच नसेल ना. देवा, या सगळ्यांचे डोळे उघड रे. तुम्हाला वाटत असेल गिरिजा ओव्हर टाइम करून घरासाठी पैसे कमावते, पण तसं नाहीये. ती पार्ट्या करते, मुलांबरोबर धिंगाणे घालते, घराची इज्जत मातीत मातीत घालते. अहो, हे काय बोलताय तुम्ही? हा तो नाही, त्याची दारू बोलते. आता जास्त बोलला ना तर तर काय, माझं तोंड बंद करशील? मग बाहेरची 1000 तोंड बोलतील, त्यांचं काय करशील? त्यांना काय सांगशील? हे काय नाही, मी तिला जाब विचारणारच. ही कोणाची फुकट पीत नाही आणि कोणाला फीतही नाही. मी तर म्हणतो तुम्ही पण सगळ्यांनी तिला जाब विचारायला पाहिजे. तुम्ही तिला जाब विचारत नाही ना, म्हणून म्हणून शेफारले. नाही, तुम्ही तिला नाही विचारणार काही, कारण तुमच्यात तेवढी हिंमत नाही ना. आज मीच गिरिजाशी बोलतो. हे बघा, माझं ऐका, तुम्ही आज चला. गिरिजाताई आता एक बस. काय गिरिजाताई 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 गिरिजाताई? ही चुकीचा वागली त्याचं काय? आज आपले काका नसते तर काय झालं असतं आपल्या या घराचं? बोला, आहे कोणाकडे उत्तर? ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे ना, मी गिरिजाला विचारणार. येऊ दे तिला. तू आता इथे का बसून राहतोय? तुझ्या लेकीची वाट बघतोय. प्राची, बा याला इथनं घेऊन जा, नाही तर इथे तमाशे करायला. होऊ दे तमाशे. अहो तुम्ही आतमध्ये चला. मी नाही, काय सांगते? नाही, हे बघा, नाही, आधी आर्याचं- नाही, आर्याचं नाही, शपथ मी नाही. त्याला जाब विचारणार आहे. येऊ दे त्याला, मी तिला जाब अहो, विचारणार आहे. ऐका तर. चला म्हणते ना. गप्प. चल. बसा बसा बसा, इथे बसा, इथे बसा, इथे बसा. तुम्ही आता शुद्धीत नाही आहात. पण मी हो तुम्ही. काय गरज आहे हो रोज रोज प्यायची? काय मिळतं यातून तुम्हाला? निदान आर्याचा आणि माझा तरी विचार करा. मी अशी काय चूक केली आहे म्हणून ही अशी सगळी शिक्षा देताय मला? आपलं घर आहे, आपल्याला एक मुलगी आहे, याचा तरी विचार करा. तर दारू दारू दारू, या दारूमुळे सगळं गमावलंय आपण. लक्षात येत नाहीये तुमच्या? गमावते ते गिरिजा. मेकरांच्या घराण्याची इज्जत गमावते. पण नाही, मी हे नाही होऊ देणार. येऊ दे तिला, जाबच विचारतो. तुम्ही कुठेही जायचं नाहीये. मी बाहेर जाणार. अजिबात नाही. तू माझी बायको आहेस, मी सांगतो तसं करायचं. सांगतो तसं करायचं? नवरा म्हणून आजवर कुठली कर्तव्य पार पाडली तुम्ही, जे माझ्याकडून अपेक्षा ठेवताय? अगं, ती गिरिजा घरावर कर्ज करून बसली. ते बरोबर आहे का? घरातल्या कोणाला विचारायला नको का? कोणाला विचारतील त्या? या घरात त्या एकट्या कमवतात. मग त्या जे कमवतात त्याचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला कुठला हक्क नाही त्यांना काही विचारण्याचा आणि सांगण्याचा. हा, मग ती माणसं जेव्हा पैसे मागायला घरात येऊन बसले होते तेव्हा ती तिथे पार्ट्या करत होती, धिंगाणा घालत होती. ते बरोबर करत होती का? बोल ना, बोल बोल. मग मी तिला जाब विचारायला नको का? आता मी तुम्हाला कसं समजवू? काय करू? मी तुम्हाला काहीही बोलले तरी तुम्ही काही ऐकतच नाही आहात.
सतत चालू असणारा टीव्ही बंद आहे? सगळं शांत शांत आहे आज. काय झालंय? आली तू आवरून घे. हो. हा आली, घरातली हिटलर आली. आता घरातले सगळे तोंडात भात ठेवून गप्प राहतील, पण मी नाही. हे बघा, तुम्ही काही करणार नाही आहात. ए, मी नाही करणार, मग कोण करणार का? निदान मी सांगते म्हणून तरी. म्हणून काय? हे बघ, आज मी ना तिला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीये. अहो, ऐका. अगं, थांब, सोड मला, सोड. काय ग, आज अभ्यास किचन मध्ये? आई म्हणली की किचन मध्ये बस. मग झाला का अभ्यास पूर्ण? होतोय. अरे गौरव, तू खाली कशाला आला? गिरिजा आली आहे ना, तिच्या नजरेला पडलास ना तर विचारत बसेल काय लागलं म्हणून. जा बरं, जा तू. जातो. अगं माझा चार्जर सापडत नाहीये, कुठे? गौरव, माझा चार्जर खराब झाला म्हणून मी तुझा घेतलाय. एक मिनिट गौरव. तुझ्या कपाळाला काय लागलं? अरे काय विचारतीये मी? अगं ते अरे सांग ना तिला. गाडीवरून पडला ना तू? काय? हो हो अगं मी बाईकवरून पडलो म्हणून जरा खरचटलं. ही आली आहे आणि हीच प्रश्न विचारते. सगळे तिच्या समोर खोटं बोलताय, पण मी तिला काय ते खरं सांगणार. आज काय तुला फैसला होऊनच जाऊ दे. अहो अहो, जरा थांबा ना. मी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या. अहो गौरव, मी तुला किती वेळा सांगितलंय की गाडी सांभाळून चालवत जा रे. एकतर रस्त्यावर ट्रॅफिक इतकं असतं की त्यातनं गाडी कशी काढायची हा प्रश्न पडतो, आणि त्यात खड्डे. गौरव, तू पुन्हा जर मला गाडी जोरात चालवताना दिसलास तर मी भर रस्त्यात तुला थांबून तुझे कान पकडीन, कळलं? सॉरी ताई, यापुढे मी नीट चालवेन बाईक. बाय. तू जा ना, आवरून घे ना. आलेच. प्राची, तू माझा हात सोड. नाही, मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. हे बघ, गिरिजामुळे आपल्यात भांडणं नको आहेत. जे व्हायचं ते होऊ दे, पण मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. प्राची, हात सोड. अहो, जेव. आई, तू जेवली नसशील ना? तू पण जेवून घे. नाही, तू जेव बा, मी नंतर जेव. हा आई, मी तुला सांगितलंय ना, वेळच्या वेळी जेवून घेत जा. औषधं घ्यायची असतात ना. हो ग बाय, हो. ए, सोड. अहो, मी तुमच्या पाया पडते. आता बाहेर जाऊ नका प्लीज, माझं ऐका. दादाचं काय चाललंय? अगं त्याचं नेहमीच आहे. तू जेव, जेव तू. ए, तू मला काय चुकीचं ठरवतेस? मी त्या गिरिजाला जाब विचारणारच. आता नको, उद्या शांतपणे बोलू शकतो ना. ए, उद्या कशाला? आज आत्ता ताबडतोब. बघ, मला माझ्या प्रश्नांची उत्तरही मिळालीच पाहिजे, आणि मी ती गिरिजाला विचारणारच. ए, चल, ओ बाजूला. अहो, सोड मला, सोड मला. नाही, ए, सोड म्हटलं. ऐका, ऐका. हे बघ, सोड मला. सोड तू, सोड तू. मी बरं, तुम्हाला सोड. सांगितलं हे बघ, सकाळी सोड म्हटलं मला. सोड, अहो, ऐका सोड. तर. मी कोणाचं ऐकायचं आणि कोणाला काय विचारायचं ना, ते माझं मी ठरवेन. मी काय म्हणते, बस.
अरे काय चाललंय प्रसाद? किती वाजले? तू जा, चल इकडून. हे आयशे आता बोलू द्या मला. अरे दादा रात्र झाली, आपण उद्या सकाळी बोलूया. चल. हे, या घरातला मोठा मुलगा आहे मी. हा? मला कोणी काही शिकू नका. मग मी तुझी आई आहे. माझं ऐक आणि गुपचूप झोपायला जा. तू आई आहेस ना आणि या घरातली मोठी आहेस ना, मग घरात जे चुकीचं झालं ते विचारायला नको. ठीक आहे, मी शांत राहतो. तू विचारणार आहेस का? मी काय म्हणते, उद्या सकाळी बोलूयात ना. आता नको. चल. नाही, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मग सगळं हे सगळं काय चाललंय ते तुला अजिबात विचारावंसं वाटत नाहीये का? की कळून न कळण्यासारखं करतेस? हे बघ, हे सगळे शांत राहतील पण मी नाही. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. बोल, काय झालंय? काय झालंय हे जरा तू स्वतःला विचार. नाही, तुला नेमकी कुठल्या प्रश्नांची उत्तरं हवी आहे ते तरी कळू दे. तुला काय वाटलं तू अशी तोऱ्यात उभी राहिलीस तर मी मागे हटेल? अजिबात नाही. अरे मी तेच तर म्हणतीये की न घाबरता जे काही आहे ते विचार. बोल, काय विचारायचंय? काय विचारायचंय? हे बघ दादा आपल्या गौऱ्याचं डोकं आहे ना तुझ्यामुळे फुटलंय. माझ्यामुळे? अगं ताई असं काही नाहीये. मी तुला मगाशी सांगितलं ना, मी बाईकवरून पडलो ना. हे खोटं काय बोलतोय रे? अशी 2 सापडे दिले गौऱ्या. हा? काय बाई करून नाही पडलं? ये ना, अक्का आली होती, अक्का. अक्का? हो, तीच अक्का जिच्याकडे तू भिशी काढली आहेस आणि त्याच भिशीतून 1 लाख उधार घेतले आहेस. त्याबद्दल तुम्हाला कसं- आम्हाला कसं कळलं? अगं आम्हाला ना सगळं कळलंय. तीच अक्का ना घरी आली होती आणि तिच्याच माणसांनी ना गौरवला मारलंय. काय? गौरव म्हणजे त्याने तुला? ते शब्दाला शब्द वाढत गेला आणि हे शब्दाला शब्द वगैरे काही नाही. हिने वेळेवर पैसे दिले नाहीत ना, म्हणून ते इथे आले होते. काय ग, कशाला आता उगाचची काळजी दाखवतेस ग? आता नको फुकटची काळजी दाखवूस. कशाला पाहिजे होते एवढे पैसे? कोणासाठी घेतले? हा? कशाला एवढे 1 लाख रुपये घेतले? सांग ना. पार्टीमध्ये मजा मारायला ना? अरे दादा अरे बघ ते डोळे बघ कसे फिरले. मला कसं कळलं ना? अगं इथे घरात काय चाललं होतं आणि तिथे तू पार्ट्या करत होती, नाचत होती. अरे दादा! अरे गबास. आई, काका आले होते का? हा, ते काका आले होते ना म्हणूनच. हे सगळे ना घरात दिसत आहे. तर आता असतं लॉकअप मध्ये पोलीस स्टेशनला. हो, आता पास झालं. चला. ए, मला बोल. ए, थांब आई. दारू पितो, कमवत नाही, पण तू कमवते. कमवून काय करतेस? पार्ट्यांमध्ये उडवतेस. हा? ते पण घरच्यांना न सांगता. मग माझं बरं आहे ना, सगळं कसं उघड उघड. अरे आपण कोणाची पीत नाही आणि आपण कोणाला भीत नाही. माझ्यासाठी लोक कधी वसुलीसाठी आलीच नव्हती. मी त्यांना कधी येऊच दिलं नाही. तुझ्यासारखं नाही. ए गिरिजा मयेकर, तुझ्यामुळे ती आली. समजलं ना? अगं 1 लाख रुपये कर्ज घेऊन पार्टी करायची काय गरज होती? प्रसाद दारू पितो म्हणून वाईट, तू कमावते म्हणून काही करणार? प्रसाद कमवत नाही ना करता, पण तू पार्ट्यामध्ये नाचतेस, काय काय करतेस, काय काय सांगू. तरी देखील तू चांगली आहे यांच्यासाठी. अरे काळीच लागतं, काळी. जे काय करायचं आहे ना ते उघड उघड कर. तुझ्यासारखं नाही लपून लपून. जे काय करायचं आहे ना ते उघड उघड कर. तुझ्यासारखं नाही लपून लपून. सगळ्यांपासून लपून चोरून कर्ज काढून पार्ट्या करते. ताई, तुम्ही ह्यांचं मनाला लावून घेऊ नका. दारू पिऊन काही बडबडतायत हे. ए काही बडबडत नाही आम्ही. अगं दरवाजा देऊन 4 लोक तमाशा बघून गेले. जनाची नाही ना तरी मनाची तरी लाभ ठेव. बास हा प्रसाद, बास आता.
कोणाची लाज काढतो रे तू? कोणाला जाब विचारतो? जी या घरासाठी मरमर करते तिला, जिच्या कमवलेल्या पैशातून तुम्ही सगळे जगता तिला. बाय बाय, तू जेवून घे गो. हा जेवू दे ना तिला. आज जर काका नसता ना तर त्या अक्काच्या माणसांनी गौरवचा घास घेतला असता. जेवू दे, बिंदास जेवू दे तिला. प्रसाद, आता तुझा इकडचा मुस्काट तिकडे करे ना. तुमचा बाप गेल्यापासून ज्या पोरीने तुम्हाला सांभाळलं, तुमची जबाबदारी घेतली, तू तिला बोलतोस. अरे सगळ्या गोष्टींमध्ये आधी ती तुमचा विचार करते आणि तू तिला दोष देतो. बाप गेल्यापासून बिन मिठाचं जेवण जेवणारी माझी बाय, तिला 2 घास सुखाचे खाऊ तरी दे. खबरदार, तोंडातून शब्द बाहेर निघाला तर. गिरजाने कोणालाच उत्तर द्यायची काय गरज नाही. तिने कमवलेले पैसे ती कसे पण खर्च करू शकते. तिने केलेल्या खर्चाचा जाब विचारायचा अधिकार कोणाला पण नाही. तू तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्न विचारतो. बास झाला आता. बाय, हे बाय, तू कशाला मनाला लावून घेते? तू तसाच आहे. तू जेवून घे. हो ताई, तुम्ही खाऊन घ्या. गिरिजा, गौरव थांब. अरे काका, या ना घरात, या बसा. आता नको, उशीर झाला ना. खरं तर सॉरी हा, माझ्याकडून लेट झालं. अहो तुम्ही उद्या आला असतात तरी चाललं असतं. असं कसं? आजचं ठरलं होतं ना. ही तुमची चावी. तुम्ही लवकरच तुमच्या कामाला सुरुवात करू शकते. अभिनंदन, येतो मी. वहिनी, ये इकडे. वहिनी, ह्या घे चाव्या. कसल्या? तू घे तर. उद्यापासून तुझी एक नवीन सुरुवात कर. म्हणजे? आता तू फक्त एक हाऊसवाईफ नाही, तर एका हॉटेलची मालकीण आहेस. ताई, पण हे वहिनी, तू लग्न करून ह्या घरात आलीस, पूर्णपणे नवऱ्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या भरोशावर राहिलीस, पण तुला कधीच सुख मिळालं नाही. आपण नंडेच्या पगारावर जगतोय ही भावना सतत तुझ्या डोळ्यात दिसली. म्हणून ह्या सगळ्यातून तुला बाहेर काढून तुला तुझं आयुष्य, तुझं सुख मिळवून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. नेहमी स्वतःला ह्या घराच्या कामात गुंतवून ठेवतेस ना, आता तोच वेळ तुझ्या व्यवसायाला दे. तो व्यवसाय मोठा कर. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. अभिनंदन आणि ऑल द बेस्ट.
याआधी माझ्या घरातल्यांनी पण मला एवढं समजून घेतलं नसेल तेवढं तुम्ही मला समजून घेतलंय. तू माझी वहिनी आहेस ना, मग मीच समजून घेणार ना. मी खूप मेहनत करेन आणि हे हॉटेल चालवेन. ते तू करशीलच, हा माझा विश्वास आहे. आणि हा विश्वास मी कधीच खोटा नाही ठरू देणार. वहिनी, तुला तुझ्या जबाबदाऱ्या कळतात. आपल्या घरातली सध्याची परिस्थिती, त्या परिस्थितीत सगळं कसं सांभाळून घ्यायचं, त्यात आर्याचं भविष्य कसं घडवायचं याची जाण आहे तुला. पण ह्या सगळ्यात तुमचा आधार खूप महत्वाचा आहे. नाही, हे सगळे गुण तुझ्यात आधीपासूनच आहेत. म्हणूनच मी म्हणते ना, लवकरच तू यासारखे आणखीन 4 हॉटेल ओपन करशील. मी मनापासून प्रयत्न करेन, खूप मेहनत करेन. ते तू करच, पण आता आपण ह्या घरात फुकटचे बसून खातोय. हे घर नंडेच्या पगारावर चालतंय. आपण तिच्यावर एक भार आहोत. हे सगळे विचार मनातून काढून टाकायचे. आता फक्त हे हॉटेल आणि आर्याचं भविष्य, ह्या 2च गोष्टींवर फोकस करायचं. वहिनी, तू जसं आम्हाला खाऊ घालतेस ना, तसंच हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला खाऊ घाल. चव तर तुझ्या हाताला आहेच. एकदा ते लोकांना कळलं ना, मग लोक आपोआप आपल्या हॉटेलकडे येतील. पण ताई, तुम्ही माझ्यासाठी किती मोठा विचार केला तो. वहिनी, कस्तुरीचा सुगंध कुपीत बंद करून कशाला ठेवायचा? त्याचा सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे. आणि म्हणूनच मी भिशी काढली होती. कोणाची गप आहे माझी. अगं वहिनी, आता तुझं स्वतःचं हॉटेल सुरू होणार आहे. रडतेस कशाला? आपल्याला खूप कामं करायची आहेत आता. किती करशील या घरासाठी? माझ्याकडनं जितकं होईल तितकं.